नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध योजना, सेवा किंवा अनुदान वाटप केले जातात. यामध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण योजना असेल किंवा उपक्रम, कार्यक्रम राबवला जातो, तो म्हणजे रोजगार आणि व्यवसाय योजना. आता याची संपूर्ण जबाबदारी ही दिव्यांग वित्त विकास महामंडळाची असते. आता दिव्यांग विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध रोजगार किंवा विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा कर्ज स्वरूपामध्ये अनुदान घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याकडून प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळवावं लागतं. जर हे प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण त्यांच्याकडून जर तुम्ही केलं नाही किंवा तुमचं जर झालं नसेल तर तुम्हाला वित्त विभागाच्या माध्यमातून किंवा ह्या महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना असेल किंवा सेवा असेल किंवा रोजगार असेल किंवा व्यवसाय असेल यांच्यासाठी अनुदान मिळत नाहीत. तर राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये वर्षाला 3 असे विविध उपक्रम किंवा कार्यक्रम राबवले जातात आणि याच्या माध्यमातून त्या तालुक्यातील जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना रोजगारासाठी, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान किंवा कर्ज स्वरूपामध्ये पैसे उपलब्ध करून दिले जातात. यासाठी तुम्ही अनेक लाभार्थ्यांनी किंवा दिव्यांग बांधवांनी अर्ज केले असतील, परंतु तुमचे अर्ज अद्याप निकाली काढले नसतील किंवा तुम्हाला कदाचित अनुदान प्राप्त किंवा कर्ज उपलब्ध झालं नसेल. परंतु राज्यातील अनेक असे लाभार्थी आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र प्रॉपर आहेत, त्यांच्याकडे वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून राबवल्यानंतर जे काही प्रमाणपत्र असतं, प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असतं, ते प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना विविध कर्ज स्वरूपामध्ये व्यवसायासाठी अनुदान किंवा रक्कम मिळते. तर या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पंचायत समिती असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल यांना विविध कार्यक्रम किंवा उपक्रम किंवा प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी एक नियोजन आराखडा तयार करून ते राबवण्यासाठी जेवढाही पैसे लागतात किंवा निधी लागतो तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, 2026 आणि 27 साठी आता या संदर्भात उपक्रम किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील आणि त्या संदर्भात महत्त्वाचा निधी मंजुरीचा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. या शासन निर्णयामध्ये तब्बल 70,70,400 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आता तुम्ही सांगाल मित्रांनो, या शासन निर्णयाचा तुम्हाला फायदा काय? हा तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रम किंवा उपक्रमासाठी आहे. मग आम्हाला फायदा काय? एक लक्षात ठेवा, जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला जे प्रमाणपत्र येतं त्या प्रमाणपत्राच्या बेसवरती तुम्हाला रोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज किंवा अनुदान मिळतं. आणि हे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आपण या रोजगार आणि व्यवसाय संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वपूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रमाणपत्र आवश्यक होतं. अनेक लाभार्थ्यांच्याकडे विविध संस्थांचे किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतात त्यांचे सर्टिफिकेट आहेत. तर अशा लोकांना कोणत्याही प्रकारचा दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज किंवा अनुदान प्राप्त होत नाहीत. तर त्यांच्यासाठी या मंडळाच्या माध्यमातून जे काही प्रशिक्षण राबवलं जातं त्यांचं जे प्रमाणपत्र असतं त्याच प्रमाणपत्रावरती 100% अनुदानावरती किंवा प्रत्येक व्यवसायाच्या नुसार तुम्हाला टक्केवारीनुसार हे अनुदान किंवा कर्ज प्राप्त होतं. तर ते तुम्हाला प्रशिक्षण घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट देऊन या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून मित्रांनो, आत्ता पुढे हे जे काही 2026 आणि 27 हे जे वर्ष आहे त्या वर्षामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कधी हे प्रशिक्षण आयोजित केलं जाणार याविषयी आपल्याकडे अपडेट 100% येणार. ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार. तुमच्या दिव्यांगांच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे, सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि तुम्हाला छोटे मोठे व्यवसायासाठी मदतसुद्धा केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती त्या संदर्भात नक्कीच नवीन अपडेट दिल्या जातील. परंतु त्या अपडेट तुम्हाला मिळाव्या यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे, तरच नवीन अपडेट तुम्हाला मिळतील. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल आहे, हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला आपण त्या ग्रुपमध्ये देतो. अशा पद्धतीने मित्रांनो, एक अतिशय आनंदाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. लक्षात ठेवा, फक्त मासिक अनुदान मिळालं नाही किंवा मिळतं याच्यावर आपलं भागणार नाही. यासाठी छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. त्यासाठी हा कार्यक्रम, हा उपक्रम, ही योजना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.